काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण या बुरुजांनी आजही अनेक गुपितं आपल्या उराशी जपून ठेवली आहेत. या अजस्र दुर्गाने मराठा साम्राज्याचे अनेक चढ उतार बघितले. भल्या भल्या धुरंधर व्यक्तींना आपल्या पोलादी कैदेत ठेवणारा, छत्रपती शिवरायांना त्यांच्या आजारपणात मायेने सावरणारा, औरंगजेबाच्या बलाढ्य सेनेला तब्बल 4.5 महिने प्रखर झुंज देणारा आणि स्वराज्याच्या 4थ्या राजधानीचा मान मिळवणारा अजिंक्य तारा. आज सातारा शहरामधून वरती किल्ल्यावर जायला असा गाडीचा मार्ग आहे आणि पूर्ण वरती किल्ल्यावर जातो असं खाली बोललेत लोक. अजिंक्य तारा. इथे एका खिंडीमधून, अरे हाच रस्ता जातो का पण किल्ल्यावर? किल्ल्यावर हाच रस्ता जातो का? गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत आता सिमेंटचा रोड बनवला आहे. डोंगराला वळसे घेत रस्ता गड चढत जातो. या रस्त्यामुळे अजिंक्य तारा आता खूप जवळ आला आहे, पण यामुळे गडाचा इतिहास मात्र आपल्यापासून दूर होत चालला आहे. कारण वाढलेल्या सुविधांनी गडाचे गडपण कुठेतरी नाहीसे होऊ लागते. इथे रस्त्याचं काम चालू आहे बहुतेक, तेव्हा इथेच बाईक लावली मी. खाली पसरलेले सातारा शहर म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुंदर संगम, जे या प्राचीन गडाच्या साक्षीने रोज नवा आकार घेत आहे. आता इकडून आलोय मी. इथे या मावशींचा स्टॉल आहे, तिथे हेल्मेट आणि रायडिंग जॅकेट ठेवले आणि आता किल्ल्यावर जाऊन येतो. हे बघा, हे पहिलंच प्रवेशद्वार आहे. वरती गणपतीचं शिल्प आहे, त्याच्यावरती दोन्ही बाजूला 2 शरब आहेत, पंचगज शरब आहे ते. प्रवेशद्वाराच्या दोनही बाजूंना काही शिल्प कोरलेली दिसतात. त्यातील हे मनुष्य देहधारी गरुडाचे शिल्प काहीसे लक्ष वेधून घेते. गडाचे लाकडी दरवाजे अजूनही चांगल्या स्थितीत आहेत. शिलाहार राजा भोज दुसरा याने 11व्या शतकामध्ये हा किल्ला बांधला होता. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये पहारेकरांच्या देवड्या आहेत.
या देवड्यांच्या जोत्यावर रामायणातील काही कथा कोरलेल्या दिसतात. इथे एक खोली दिसते, पण नक्की काय चोर दरवाजे रूम आहे फक्त एक, नाही. हा. गाढववरती साहित्य घेऊन जायला असतील. हे काय घेऊन जातात वरती? दगडींसाठी आहेत का? काम चालू आहे का वरती? इथे प्रवेशद्वाराच्या वरचा बुरुज हा. उत्तराभिमुख असलेले हे 2 दरवाजे ओलांडल्यावर आपण गडात प्रवेश करतो. इथे वरती आल्यानंतर इथे खाली एक मंदिर दिसतंय. 350वा शिवराज्याभिषेक दिन शिवराई, सातारा नगर परिषद. नंतर इकडे एक वाट गेली. वरती काम चालू आहे बऱ्यापैकी तटबंदींचं आता. आकाशवाणीचं केंद्र आहे साताऱ्याचं इथे, FM. आणि बरोबर त्या आकाशवाणी केंद्राच्या इथे बाजूला एक चुन्याचा घाणा दिसतोय. इथे काही वास्तू आहेत, पडलेल्या अवस्थेत आहेत, म्हणजे धान्य कोठार वगैरे इथे काय आहे. आणि त्याच्या इकडे उजव्या बाजूला मंदिर आहे, राज सदर. पुढे डाव्या बाजूच्या पायवाटेने आपण या भग्न वास्तूजवळ येऊन पोहोचतो. हे महाराणी तारा राणींच्या राजवाड्याचे अवशेष आहेत. या वाड्यामध्ये तारा राणींचे तब्बल 30 वर्ष वास्तव्य होते. छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर जेव्हा स्वराज्यावर औरंगजेब नावाचे काळे ढग जमा झाले होते, तेव्हा महाराणी तारा राणींनी औरंगजेबाच्या त्या अथांग फौजेला 7 वर्ष ज्या जिद्दीने झुंजवलं होतं, त्या संघर्षात या किल्ल्याचा वाटा खूप मोठा होता. त्यामुळे हा किल्ला केवळ दगडधोंड्यांची भिंत नाही, तर तो एका स्त्रीने एका बलाढ्य सत्तेशी दिलेल्या लढ्याचा जिवंत साक्षीदार आहे. किती मोठं वारुळ आहे, प्रॉपर शेप आहे त्याला कसा. इथे राज सदर पासून अजून थोडं पुढे आलं, इथे एक मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे. इथे खूप मोठं तलाव आहे बघा. वडाचं झाड आहे, कशी पालवी फुटली. इकडून चालत आलोय मी असं. इथे आणि या बाजूला ते अजिंक्य तारा म्हणून लिहिलेलं जे आहे ते आहे. ते हा खाली समोर जो रोड दिसतोय, तो रोड असा वळसे खाली डोंगराला वरती किल्ल्यावर येतो. आणि इथे बघा, हा अजिंक्य तारा बोर्ड जिथे आहे त्याच्या बरोबर मागच्या बाजूला हे मंदिर आहे. एवढ्या उन्हाचा एकटाच फिरतोय मी. बरोबर 12 वाजलेत. ॲक्च्युली सातारामध्ये काही लोक भेटलीत, त्यामुळे जरा वेळ झाला मला वरती यायला.
पण मजा वाटते, गर्दी नाही. ऊन आहे पण गर्दी नाही. त्यामुळं आणि एकटा असलं की बरं, आपल्या मनाप्रमाणे आपल्या वेळेप्रमाणे सगळ्या गोष्टी पाहता येतात. इथे मध्ये एक वास्तू दिसते. इथे गडाच्या मध्यभागी अजून एक पाण्याचा टाका आहे. टाका नाही म्हणतात, तलाव. खूप जंगल वाढले आणि सर्वच आग लावून टाकली सगळीकडे. इथे विहीर आहे वाटतं. हा, जुनी विहीर आहे आणि कसलं स्वच्छ पाणी. वा. इथे पलीकडे एक मंदिर दिसते. बाहेर नंदी आहे म्हटलं, शिव मंदिर असेल. बघूया, इथून जायचं खाली. या गडावर महादेवाची एकूण 3 मंदिरं आहेत. बाबा कुठलं गाव? धाराशिव. एवढ्या लांबून आलात? असं माप घेऊन तोडावं लागतं का? किती रोज देतात बाबा तुम्हाला? तुमचा मालक आहे का कोण? एका दिवसामध्ये किती दगडी बनवता? 20-25. गडावर आज मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाचे काम चालू आहे. जतन म्हणजे फक्त नवीन वास्तू निर्माण करणे किंवा रंगरंगोटी करणे एवढंच नाही, तर आपल्याकडे जे आधीपासून आहे, जे निसर्गाने आपल्याला दिलंय, ते सारं टिकवणं म्हणजे जतन करणं. नव्याला विरोध नाही, पण जुनं जपण्याची जबाबदारी मात्र आपलीच आहे. कोणीतरी लावलेल्या वणव्यामध्ये गडावरची झाडं जळून खाक झाली होती. नवीन जरूर निर्माण करावे, पण इथला निसर्ग आणि आपला इतिहास राखेला मिळणार नाही याची काळजी घेऊन. कारण सुबकता डोळ्यांना सुख देते, पण राकटपणा थेट काळजात भिडतो. संपूर्ण गड पाहायला 1 ते 1.5 तास पुरेसा असतो. हे बघा, प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला इथे या मावशींचा लिंबू सरबतचा स्टॉल आहे. इथे मी माझी हेल्मेट आणि रायडिंग गिअर्स ठेवले होते. आता लिंबू पाणी पिऊया आणि जाऊया. रस्ते झालेत म्हणून अंतर कमी झाले असेल, पण या गडाची उंची मात्र आजही मनाला थक्क करते. आपणही कधी सातारा भागात आलात तर या पोलादी दुर्गाला नक्की भेट द्या. पण येताना एक पर्यटक म्हणून नाही, तर आपल्या समृद्ध वारशाचे वारसदार म्हणून या. धन्यवाद. भेटूया अशाच एखाद्या नव्या पायवाटेवर. नवीन बोगदा.